जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। मागील आठवड्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घडलेल्या 5 धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे। अनैतिक संबंध, कौटुंबिक संघर्ष, प्रेमविवाहाला विरोध आणि दारूच्या व्यसनातून झालेली हिंसा या घटनांमधून समाजातील गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। पहिली घटना हादगाव येथील एका विधवा महिलेच्या आयुष्यातील दुःखद प्रवासाशी संबंधित आहे। लग्नानंतर पतीच्या दारूच्या व्यसनामुळे तिला संसार सुख लाभले नाही। काही काळातच पतीचे निधन झाले। त्यानंतर ती सासूच्या आधारावर राहत होती। सासू नोकरी करून दोघींचा सांभाळ करत होती। दरम्यान सुनेचे गल्लीतील एका तरुणाशी अनैतिक संबंध सुरू झाले। हे सासूच्या लक्षात येताच तिने सुनेची समजूत काढली। मात्र काही दिवसातच सासू गूढ परिस्थितीत बेपत्ता झाली। पोलीस तपासात या अनैतिक संबंधांमुळे गंभीर गुन्हा घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून सुनेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। दुसरी घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली। येथे पत्नी आणि तिच्या प्रियकराने अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी अमानुष कट रचल्याचा खुलासा झाला आहे। पत्नीचे शेजारी किंवा बाहेरील व्यक्तीशी अवैध संबंध होते। पतीने त्याला विरोध केला। याच कारणातून दोघांनी मिळून पतीची मारहाण करून किंवा गळा दाबून हत्या केली। अहिल्यानगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। तिसरी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावात घडली। बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका भावाने तिच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली। जेवणाच्या बहाण्याने दोघांना हॉटेलमध्ये नेण्यात आले। तेथे नवऱ्याला दारू पाजून बाटली फोडून काचेच्या तुकड्याने त्याचा गळा चिरण्यात आला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून तपास सुरू आहे। चौथी घटना नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साखरेपाडा गावातील आहे। गावचे उपसरपंच असलेल्या पतीने दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रागाच्या भरात धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करून तिची झोपेतच हत्या केली। त्यानंतर आरोपीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र तो बचावला। पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे। तर पाचवी घटना जळगाव शहरात घडली। अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावचे भाऊसाहेब पवार रोजगारासाठी जळगावात आले होते। रस्त्यावर झोपण्याच्या जागेवरून झालेल्या किरकोळ वादातून भटक्या व्यसनी हुसेन शेख याने त्यांची हत्या केली। केवळ झोपण्याच्या जागेसारख्या क्षुल्लक कारणातून एका व्यक्तीचा जीव जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे। मागील आठवड्यात घडलेल्या या घटनांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता आणि कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे। डेक्कन मोटर्स 14 वर्षांचा विश्वासपूर्ण प्रवास। आम्ही 14 वर्षांपासून नवीन कार विक्रीच्या क्षेत्रात अविरत सेवा देत आहोत आणि 2000पेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक आमच्या यशाची ग्वाही देतात। 14 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर आम्ही टॅक्स परमिट वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत 0% व्याजदर योजना। सर्व प्रकारचे मल्टी ब्रँडेड नवीन कार एकाच छताखाली। डेक्कन मोटर्स हे एकमेव ठिकाण जिथे तुम्हाला तुमच्या बजेट आणि आवडीनुसार परफेक्ट कार मिळेल। तुमची कार, तुमची स्टाईल। आजच आपल्या स्वप्नातील कार खरेदी करा आणि जीवनाचा वेग वाढवा। कमीत कमी कागदपत्रे, तुमच्या खिशाला अनुकूल कमीत कमी डाऊन पेमेंट, फक्त 4 दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण। या संधीचा फायदा घ्या आणि तुमची नवीन कार खरेदी करा। डेक्कन मोटर्स, विश्वास, वेग आणि अप्रतिम डील्स। संपर्क 9764602777 आणि 9764814777।